नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी गुरुवार आहे, तर स्वामींसाठी प्रसादाचा शिरा बनवतीये. 3-4 दिवसापूर्वी मला स्वप्न पडलं होतं, की मी स्वामींच्या मठामध्ये प्रसाद वाटतेय. तर ठरवलं होतं, की मी केळी किंवा पेढे वगैरे घेऊन स्वामींच्या मठामध्ये नेऊन वाटून येईल. पण काल अचानक असं वाटलं, की नाही मला माझ्या हाताने बनवलेला प्रसाद स्वामींच्या मठामध्ये वाटायचा आहे. त्यामुळे आज ठरवलं, की आज गुरुवार आहे, तर मी प्रसादाचा शिरा बनवते. तर आपण आज शिरा बनवूयात. इथे मी हा 1/2 वाटी रवा घेतलेला आहे, 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. प्रसाद हा कायम 1/2च्या प्रमाणात बनवायचा. मग ह्या तिन्ही गोष्टी 1/2 वाटी घ्यायच्या. मग तुम्ही कुठल्या प्रमाणात घेताय, कुठली वाटी घेताय, तीच वाटी वापरायची आणि त्या प्रमाणात हे 1/2 वाटी घ्यायचं. म्हणजे आपला 1/2च्या प्रमाणातला शिरा तयार होईल. इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तुम्हाला जे हवे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता प्रसाद बनवण्यासाठी. ते आधी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे केशर घालून दूध ठेवलेलं आहे मी. नंतर 1 चमचाभर मोठा वेलदोड्याची पूड आणि साधारण हे 1.5 लिटर दूध आहे जे मी तापवलेलं होतं. आता पुन्हा एकदा आपण तापवून घ्यायचं आहे. एकीकडे दूध तापवायला ठेवून दुसरीकडे लगेच आपण कढई ठेवायची आणि ते रवा भाजायला घ्यायचा. रवा भाजेपर्यंत आपलं दूध तापून तयार होतं. इथे आपल्याला गरम दूधच लागणार आहे. शिरा बनवताना कायम गरम दूधच वापरायचं असतं. अगदी तुम्ही पाणी वापरलं तर पाणी सुद्धा आपल्याला गरमच लागतं. आता हे जे पहिल्यांदा काय करायचं, तूप जे आहे ना, ते तूप कढईमध्ये घालून घ्यायचं सगळं. आता तूप घालून घेतल्यानंतर आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण जे ड्रायफ्रुट्स तयार करून ठेवलेले आहेत ना, कट करून ठेवलेले, ते तळून घ्यायचे ह्याच तुपामध्ये. म्हणजे काय होतं, की परत वेगळे तळत बसायला लागत नाही. ड्रायफ्रुट्स व्यवस्थित छान खरपूस असे तळून घ्यायचे. ड्रायफ्रूट तळताना काय करायचं, गॅस बारीक ठेवायचा. फार जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर ते जळतात लगेचच आणि जास्त व्यवस्थित तळले जात नाहीत. मनुके जे आहेत ते थोडेसे मोठे होतात, पण नंतर आपण शिऱ्यामध्ये घातल्यानंतर रव्यामध्ये ते नॉर्मलला येतात परत. त्यामुळे काही असं हे वाटत नाही आणि मनुके खूप छान लागतात. म्हणजे शिऱ्यामध्ये मनुके हे हवेच. आता सगळे ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे तळून झाल्यानंतर आणि ह्या तुपामध्ये आपल्याला सगळा रवा घालून घ्यायचा आहे. सगळा रवा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. मी इथे बारीक रव्याचाच वापर केलाय. शिऱ्यासाठी साधारण बारीक रव्याचाच वापर केला जातो. आता हा रवा ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा. रवा आधी भाजून घेण्याची काही गरज पडत नाही प्रसादाचा शिरा करताना. तुपामध्येच हा रवा खूप छान असा खरपूस भाजून घ्यायचा. साधारण मी एक 5 ते 7 मिनिटं रवा हा भाजून घेतलेला आहे. कॉन्स्टंट हलवत भाजायचा. खूप सुंदर वास येतो ह्याचा. मी गाईचं तूप वापरलेलं आहे. तुम्ही म्हशीचं तूप सुद्धा वापरू शकता. पण शक्यतो साजूक तूपच वापरायचं ह्याच्यामध्ये. छान रवा असा एक 5 ते 7 मिनिटं छान भाजून घ्यायचा. भाजून झाला ना, की मग ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचंय. दूध काय करायचं, थोडं गॅस बारीक करायचा आणि मग थोडं-थोडं करून घालायचं. कारण की रवाही खूप गरम असतो आणि दूधही प्रचंड गरम असतं. त्यामुळे ते उडतं खूप असं म्हणजे चटका बसू शकतो. त्यामुळे सावकाशीने थोडं-थोडं करून दूध घालायचं. हे बघा मी घालते ना अगदी अशा पद्धतीने आणि आठवणीने गॅस बारीक करा, नाहीतर काय होतं खूप जास्त उडतो तो शिरा, हे रवा त्यामुळे. दूध साधारण मी इथे पूर्ण 1.5 लिटर घालून घेतलेलं आहे थोडं-थोडं करून. आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे रवा. हलवून घेतला ना, की काय होतं याच्यामध्ये गुठळ्या तर बिलकुल होत नाही. कारण की तूप जास्त असतं ना, गुठळ्या बिलकुलही होत नाहीत. कुणीही अशा पद्धतीने तुम्ही शिरा बनवू शकता. म्हणजे काय होतं शिरा बनवताना गुठळ्या होतात आणि हे होतं. पण आपण काय होतं इथे तूप जास्त घातलेलं असल्यामुळे ना गुठळ्या होण्याचा प्रश्नच येत नाही. तर अगदी कॉलेजमधल्या मुली वगैरे सुद्धा शिरा अशा पद्धतीने बनवला ना, खूप चविष्ट होतो प्रसादाचा शिरा. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. घट्ट झालं ना, की मग ह्याच्यावरती साखर घालून घ्यायची. साखर घालून घेतल्यानंतर लगेचच बाकीच्या पण गोष्टी घालून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट जे आहेत तेही घालून घ्यायचे. नंतर केशरचं दूध जे तयार करून ठेवलेलं आहे, ते दूधही याच्यामध्ये घालून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत. तुम्हाला जे तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही ते घालू शकता. नाही घातले तरी काही हरकत नाही. नुसते मनुके जरी असले ना, तरी शिरा छान होतो. आणि केशराचे दूध असल्यामुळे अगदी कलर इतका सुरेख येतो ना ह्याचा, खूप सुंदर सुरेख येतो कलर. आता छान व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं एकदा. आता काय होणार आहे, इथे साखर पूर्णपणे वितळणार आहे, म्हणून पुन्हा एकदा रवा आपला हे होणार आहे, पातळ होणार आहे आणि पातळ झाल्यानंतर पुन्हा आपल्याला तो घट्ट होतो. आपण कॉन्स्टंट हलवत राहिल्यानंतर. हे बघा, आता हे छान घट्ट झालेलं आहे. आता ह्याच्यावरती एक 5 मिनिटं झाकण ठेवून बारीक गॅसवरती हे शिजू द्यायचं. इथे मी एक गोंधळ घातला. काल प्रसादाचं जे सामान मी घेत होते, घाईघाईमध्ये केळं राहिलं. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळं महत्त्वाचं असतं, पण केळं माझ्याकडनं विसरलं. तर हरकत नाही, आपण जो प्रसाद बनवलाय तो श्रद्धेने आणि मनापासून बनवला आहे हेच खूप महत्त्वाचं. आता 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि अगदी शेवटी वेलदोड्याची पूड घालून घ्यायची.
वेलदोड्याची पूड कुठल्याही पदार्थामध्ये, गोड पदार्थामध्ये घालताना आहे ना, अगदी शेवटी घालायची. खीर म्हणा किंवा तुम्ही कुठलाही गोड पदार्थ बनवताना, अगदी श्रीखंड बनवताना. म्हणजे काय होतं, त्या वेलदोड्याचा वास आहे ना, तो खूप छान राहतो, टिकून राहतो. शिजला ना शिजवून घेतला ना आपण आधीच घालून, तर तो वास मरून जातो. त्यामुळे अगदी शेवटी वेलदोड्याची पूड कायम घालायची. आता हे छान असा शिरा तयार झाला. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत मस्त असा शिरा तयार झालेला आहे. लोकांना वाटतं, की आपण तूप खूप जास्त घातलेलं आहे. पण प्रसादाचा शिरा म्हटलं तर सव्वाच्या प्रमाणामध्येच आपल्याला हा शिरा तयार करावा लागतो. तूप जास्त होतं, पण ह्याच्यासारखा चविष्ट शिरा दुसरा होत नाही. इतका सुंदर प्रसाद तयार होतो हा. आता हे मला स्वामींच्या मठामध्ये घेऊन जायचंय, म्हणून मी डब्यामध्ये हा सगळा प्रसाद काढून घेतीये. वासानेच कळतंय, की खूप छान झालेला आहे. पण मला आता खाता येत नाहीये, कारण की मला आधी स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे मी आता काही खाणार नाहीये. पण कळतंय, की खूप सुंदर झालेला आहे हा प्रसाद. आता झाकण लावून मी स्वामींच्या मठामध्ये निघालेली आहे. इथे आपला प्रसाद तर रेडी झालेला आहे. चला आपण स्वामींच्या मंदिरात जाऊयात. तर स्वामींच्या मंदिरात आल्यानंतरच इतकं प्रसन्न वाटतं ना, खूप सुंदर वाटतं. इथे मी प्रसादाचं आणलंय म्हणून सांगितल्यानंतर तिथल्या काकांनी लगेचच मला ताट पुढे करून दिलं. त्याच्यावरती प्रसाद ठेवा म्हणून सांगितलं. नंतर त्यांनी मला तांब्या भांडं दिलं आणि छान नैवेद्य दाखवा म्हणून सांगितलं. नैवेद्य दाखवला. खूप सुंदर वाटलं, प्रसन्न वाटलं. कधीतरी आपण महिन्यातून एकदा तरी असा प्रसाद बनवून स्वामींच्या मठात द्यायला काही हरकत नाही. खूप सुंदर वाटतं, प्रसन्न होतं मन आणि एक वेगळीच एनर्जी मिळते.